विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरमध्ये सचिवालयाचं कामकाज आजपासून सुरू झालेलं आहे। 16 डिसेंबर पासून नागपूरमध्ये हे अधिवेशन सुरू होत आहे आणि अधिवेशनापासूनच सचिवालय नागपूरमध्ये असणार आहे। विदर्भातील प्रश्नांवर चर्चा व्हावी म्हणून विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन हे नागपूरमध्ये घेतलं जातं आणि या संदर्भातील कामकाज आता सुरू करण्यात आलेलं आहे। 16 डिसेंबर पासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आजपासून नागपूरच्या विधान भवनमध्ये विधिमंडळाचं सचिवालय सुरू झालेलं आहे। विधिमंडळाचे जे सुरक्षा कर्मचारी असतात, जे अधिकारी आणि कर्मचारी आहेत, त्यांनी आज सकाळपासूनच जे आहे ते आपलं सुरक्षा व्यवस्था जी आहे ते ताब्यात घेतलेली आहे आणि मुंबईवरून आज सकाळीच ते नागपुरात पोहोचले। नागपुरात सकाळी पोहोचल्याबरोबर अधिवेशनाचं जे सुरक्षा व्यवस्था जी होती ती आपल्या ताब्यात घेतलेली आहे आणि त्यानुसार आता कर्मचाऱ्यांचीही आपण इथे पाहू शकतो की विधिमंडळाच्या कर्मचाऱ्यांचीही आता इथे येणं सुरू झालेलं आहे। आजपासून विधिमंडळाचं सचिवालय सुरू झालेलं आहे आणि त्या दृष्टीने हे अधिवेशन जे आहे ते महत्त्वाचं ठरणार आहे, कारण देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिलंच अधिवेशन नागपुरात होत आहे। प्रश्नोत्तराचा तास होणार की नाही हे अजूनही स्पष्ट नाही, मात्र काही लक्षवेधी होऊ शकतात। त्याचबरोबर ज्या काही कापसाचे प्रश्न असतील किंवा सोयाबीनचा प्रश्न असेल, शेतीविषयक जे काही प्रश्न असतील, विदर्भाचे प्रश्न मांडण्यात यावे।